नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय राजा करिअर अकॅडमीचा हा युट्यूब चॅनल आणि मी माधव पाटणकर. आज आपल्या या चॅनलवरती पॉडकास्टमध्ये नुकत्याच मुंबई पोलिसची जी भरती झाली, या भरतीमध्ये यशस्वी झालेल्या अकॅडमीच्या विद्यार्थिनी अनिता यादव मॅडम यांच्यासोबत बातचीत करणार आहेत त्यांच्या पोलीस भरतीच्या प्रवासाबद्दल. सो अनिता मॅडम, तुम्ही पॉडकास्टमध्ये आलात त्यासाठी खरं तर तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. आणि सगळ्यात पहिल्यांदा भरती झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. थँक्यू. कधी ठरलं होतं आपलं की मला पोलीस व्हायचंय किंवा मला ती वर्दी माझ्या अंगावरती दिसली पाहिजे? याची सुरुवात कुठून झाली होती? ॲक्च्युली सुरुवात फॅमिलीचा एक किस्सा झाला होता. म्हणजे परिस्थिती नाजूक असल्यामुळे थोडंसं घरच्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे एक डोक्यात पहिल्यापासून होतं की आपल्याला काहीतरी सरकारी जॉबच पाहिजे. आणि त्यामध्ये सरकारी जॉबमध्ये जर बघायला गेलं तर अनेक जॉब आहेत, पण वर्दी जी एक आहे त्या वर्दीमध्ये इतकी ताकद आहे की बघणाऱ्याची जी हे आहे नजर, ती बघता क्षणीच खाली व्हावी. म्हणजे वर्दीत बघताना वेगळं. गव्हर्नमेंट जॉब म्हणजे बँकिंग आहेत, बाकीचे सेक्टर आहेत, पण मला असं वाटायचं की हमेशा एक वर्दी आपल्या अंगावर असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं तेव्हा 2019चा फॉर्म मी पहिल्यांदा भरला. तिथून डोक्यात फिक्सच ठेवलं की आपल्याला भरतीच व्हायचंय. आणि मग ज्यावेळी म्हणजे तुम्ही म्हणालात की घरी हालाकीची परिस्थिती होती, तर घरी कोण कोण असायचं ज्यावेळी ठरवलं की आपल्याला भरती व्हायचं? घरी आई वडील होते, ते गावी असायचे. मी मुंबईला असायची. म्हणजे कामानिमित्ताने फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे ओके. मुंबईला सेटल झाली. आणि घरची जी परिस्थिती अशी होती की एक एक वेळेला पैशाचा खूप प्रॉब्लेम असतो. मग त्यावेळेस असं वाटायचं की आपल्याला शिक्षण आणि नोकरी ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आयुष्यामध्ये. मुंबईमध्ये काय करत होता? मुंबईमध्ये मी एका हॉस्पिटलमध्ये जॉब करायची पहिली. हॉस्पिटलमध्ये जॉब करत करत माझं शिक्षण वगैरे कंप्लीट केलं. भाऊ वगैरे होते 2. परत भावाची एक मुलगी होती. त्या सगळ्यांचं शिक्षण माझ्यावर, माझं स्वतःचं शिक्षण हे करत करत माझ्या डोक्यात एकच होते की आपल्याला काही पण गव्हर्नमेंट जॉबमध्ये कुठेतरी हे केलं पाहिजे. मी पोस्टासाठी पण पहिले फॉर्म अप्लाय केले होते. एक्झाममध्ये 1-2 मार्काने उडायची. कारण त्यावेळेस अभ्यास काय असतो आणि काय अभ्यासासाठी वापरलं पाहिजे मटेरियल तेच माहीत नसायचं. कुठली पुस्तकं अभ्यासासाठी महत्त्वाची आहेत हे माहीत नसायचं. मग अशीच मी मुंबईला असताना सर्व्हिस रोडला रनिंगला गेल्यानंतरला एक मैत्रीण भेटली. तिला विचारलं, तिच्या सल्ल्याने काही गोष्टी करायला लागली. कारण ती 2018 पासून प्रयत्न करत होती. त्यामुळे तिने तो सल्ला दिल्यामुळे कोणती पुस्तकं वापरली पाहिजे हे कळालं. 2019ची जी भरती दिली त्यामध्ये मी 4 मार्काला बाहेर निघाली. ती कुठे दिली? ऑलराऊंड मुंबईचीच. मुंबईमध्ये भरती देणे पहिल्यापासून माझं स्वप्न होतं. म्हणजे व्हायचं तर मुंबई पोलीस, नाही तर व्हायचंच नाही. डोक्यात मला मुंबईमधलं जे म्हणजे जिथून आपण हालाकीचे दिवस काढले, जिथून आपल्या परिस्थितीचा संघर्ष किंवा अनेक गोष्टी अनुभवल्या, त्या ठिकाणी आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व असलं पाहिजे. त्यामुळे मुंबई हा पहिल्यापासून जिल्हा माझ्या डोक्यात मुंबईच होता. कधी कधी काय होतं, म्हणजे आपण गावाकडचे लोक असतो आणि आपण आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात जातो, त्यावेळी सुरुवातीला आपल्याला बरं नसतं वाटत. म्हणजे काही केलं तरी आपल्याला ती आपलेपणाची फिलिंग नसते किंवा काही केलं तरी आपल्याला थोडस स्वतःला कमी लेखायचं चाललेलं असतं. आणि त्या गावात गेल्यानंतर आपल्याला ऍडजस्ट व्हायला थोडासा वेळ जातो. तर मूळची रत्नागिरीची आणि तिथून मग मुंबईला जाऊन तिथं अडॅप्ट केलं, तिथून परत शिक्षणासाठी सातारला येणं झालं. तर या सगळ्यामध्ये शिकायला काय मिळालं वेगवेगळ्या गावांमध्ये? सगळ्यामध्ये शिकायला भेटलं की काही वेळेस शहरातले जे वातावरण असतं, शहरातल्या लोकांच्या ज्या ऍडजस्टमेंट असतात त्या खूप वेगळ्या. आणि गावाकडे एखादी गोष्ट थोडंसं हालचाल झाली किंवा चुकीचं, आपण जरी योग्य असलो तरी समोरच्याची बघण्याची दृष्टिकोन वेगळा असायचा. आपण आपल्या स्वतःसाठी काहीतरी धडपड करत असतो, त्यावेळेस लोक वेगवेगळ्या विचाराने त्यांची स्वतःची वेगवेगळी मतं मांडायची की हे काय, हे नवीनच नाटक आहे, हे भरती व्हायची काय गरज आहे, मिस्टर आर्मीमध्ये आहेत तरी हे सुनला भरती व्हायची, हे करायची गरज काय. मग ह्यातून हे शिकायला भेटतं की जिथं जायला पण तिथं नावं ठेवणारी तर अनेक आहेतच, पण आपल्याला काय करायचं हे आपल्या स्वतःचं एक डिसिजन असलं ना फिक्स, तर जाण्या येणाऱ्या रस्त्यामध्ये कुणी किती अडथळे आणले तरी आपण काहीच दुर्लक्ष करतो. ज्यावेळेस मी इकडे लग्नानंतर येऊन भरतीसाठी करत होती त्यावेळेस आजूबाजूचे अनेक जण बोलले की मुलगा आर्मीत असताना सुनाला काय भरती व्हायची गरज आहे, म्हणजे आमच्या घरच्यांना. पण माझे सासरे होते ते हमेशा म्हणायचे की तिची इच्छा आहे, ती स्वतः जर मेहनत करत असेल तर आपण तिला थांबवणारे कोण आहे. बरोबर. मग ती जर स्वतःच सकाळी उठून 5 वाजता एकटी जायची रनिंग साठी तिकडे, आणि अशा ठिकाणी जायची की जिथं कोणी येणं जाणारं पण नसायचं.
अशा वातावरण, मग ते स्वतः म्हणायची ती स्वतः मेहनत घेते, ती स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या गोष्टी करते, मग आपण तिला का अडवायचं. त्यावेळेस मग लोक शांत झाली, आणि ज्यावेळेस माझा रिझल्ट लागल्यानंतरला लोक एकदमच शांत झाली, आणि प्रत्येक जणाच्या डोक्यात असं यायला लागलं की असं काहीतरी व्हायला पाहिजे. पण ते यशस्वी होण्यासाठी किंवा आपलं जे ठरलेली गोष्ट आहे ती मिळवण्यासाठी ते वेळ पण लागतं ना अंगामध्ये. वेळ म्हणजे खूपच लागतं. असं जर रात्रीचं झोपायला गेलं तर एकेकाळी झोप येत नसायची, डोक्यात विचार यायचे की आपण काहीतरी करतोय, आपण काहीतरी धडपडतोय, पण आपल्यामध्ये कुठंतरी काहीतरी कमतरता आहे, म्हणजे आपण कुठेतरी चुकतोय, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी मिळत नाहीयेत. मग अभ्यास तर माझा पहिल्यापासून चालू असायचा, घरी असली तरी माझं एक टायमिंग फिक्स असायचं, सकाळी उठून रनिंगला जाणे, घरी येऊन घरची कामं करणे, कारण घरची सगळी कामं आपल्यावर असायची, ती कंप्लीट करून 1 ते 3 मध्ये झोपणे, आणि तिथून पुढं 3 ते 6 मध्ये अभ्यास करणे, हा टायमिंग माझा फिक्स असायचा. मग त्या टायमिंग मध्ये मी त्या गोष्टी करायची. आता 2019 ची भरती आपण दिली आणि त्या भरतीमध्ये सिलेक्शन नाही झालं. हो. आता कालच मी एकाशी बोलत होतो आणि त्याचं पण दुर्दैवानं सिलेक्शन नाही झालं, तर तो म्हणला सर भरतीनंतरचे 6 महिने सोडून द्यायचे म्हणला. खूप डिप्रेस झाली होती ऍक्च्युली. त्यावेळेस असं वाटायचं की मला लग्नाच्या आधी जॉब लागणं खूप महत्वाचं वाटायचं, की लग्नानंतरला या गोष्टी आपल्याला करता येतील की नाही हे थोडं डिफिकल्ट वाटायचं. डोक्यात एक विचार असायचा की आपण एक वर्दीमध्ये असून लग्न होणं एक वेगळ्या रिस्पेक्ट मध्ये असतो, त्यावेळेस वाटायचं. पण डिप्रेशन मध्ये खूप गेल्यानंतरला माझे मिस्टर हमेशा म्हणायचे की तू इतका प्रयत्न केला, इतकं धडपड केली, मग थोडक्यासाठी का सोडायचं. 3-4 महिने तर मी पुस्तक काहीच हात लावत नसत. होय का? बघतच नव्हती, रनिंग बिनिंग सगळं बंद, मला नाहीच करायचं. म्हणजे डोक्यात होतं की मला करायचंय, पण जे एक हे असतं का नाही, इच्छा असते ती पूर्ण मी ही झालेली असते आपली. मग त्यावेळेस आपल्या डोक्यात एवढंच असते, आपण करत असताना आपल्याला असं का भेटलं. पण थोड्या वेळाने विचार केल्यानंतर आपल्याला असं वाटलं की आपला अभ्यास कुठेतरी कमी होता, म्हणून त्या गोष्टी आपल्याला, पण हा अनुभव भेटला आपल्याला, उलटून त्याचा फायदा झाला. हे अनालिसिस कधी झालं मग की बाबा मागच्या भरतीमध्ये माझं काय चुकलं आणि ते मला या भरतीमध्ये सुधारायचंय? हे अनालिसिस म्हणजे मी लग्नाच्या टायमिंग मध्येच रिझल्ट लागला होता पहिल्या भरतीचा. आणि लग्न न झाल्यानंतर 2-3 महिने मी पूर्ण अशी डिप्रेशन, लग्न झाले ही खुशी तर नव्हतीच, डिप्रेशन मध्ये होती. पण नंतरला असं बसून विचार करायची की आपलाच अभ्यास कुठेतरी कमी पडला, कारण जे 4-4, 5-5 वर्ष अभ्यास करतात आणि आपण एका महिन्यात आपण त्या गोष्टी नाहीच मिळवू शकत. आपला एका महिन्याचा अभ्यास होता बऱ्यापैकी, पण कुठेतरी कमी पडलं. जे बेसिक होतं तेवढंच मी केलं होतं, जे महत्वाचं होतं. त्या टायमिंगच्या पेपरमध्ये गणित खूप होतं, त्यामुळे लेंदी पेपर होता, गणित होतं, पण आपण सूत्रानुसार गणित सोडवल्यामुळे त्या पेपरला आपण तितकं हे नाही करू शकलो. पेपर सोडवण्या इतका वेळच पुरला नाही त्यावेळेस. आणि नवीन लग्न झालेली मुलगी लग्न होऊन घरी येते, तिची एक परीक्षा, जे तिने आयुष्याचं ध्येय ठरवलेलं असतं ते ध्येय तिचं थोडक्यात हुकलेलं असतं आणि चेहऱ्यावरती नाखुशी असते किंवा नवीन लग्न झालं, या दोन्ही तशा कॉन्ट्रास्ट गोष्टी. ह्या गोष्टी एका ठिकाणी असल्यानंतर त्या घरात जी लोक होती, म्हणजे तुमच्या नणंद असतील किंवा तुमचे सासू सासरे असतील, त्यांचा रोल ह्या भरती होण्यामध्ये नक्की काय होता? त्यांचं तसं काही नव्हतं. त्यांना असं वाटायचं, माझे सासरे प्रत्येक वेळेस म्हणायची की एक चान्स गेला, दुसऱ्या वेळेस प्रयत्न करायचा, दुसरा जाईल, तिसऱ्या वेळेस यश हे कधी ना कधी भेटलच, कष्टाचं फळ हे आयुष्यात कधीतरी भेटतच. ते सतत म्हणायची की जी गोष्ट नाही भेटत त्या गोष्टीच्या पाठी सतत राहायचं, पण ती तोपर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत आपल्याला मिळत नाही. आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपण करतोय हे त्यांना सुद्धा विश्वास बसला असणार आहे कुठेतरी, की त्यामुळे आहोत आम्ही तुझ्या सोबत, तू कर. कारण ते माझ्या जे वागण्यातून अनुभव घेत होते ना, त्यांना माहित होते की मी स्वतःला तर फसवतच नव्हती आणि कुणालाच फसवत नव्हती. सकाळी 4 वाजता उठायची, अभ्यास करायची, 6 वाजता ग्राउंडला जायची. लग्न झाल्यानंतरला पण माझं रुटीन हे असायचं. लग्न झाल्यानंतरला सगळेजण फिरायला वगैरे जायचे, पण आम्ही त्या गोष्टी केल्याच नाही. तसं पाहायला गेलं तर माझ्या मिस्टरांनी याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज खूप केलं, म्हणजे स्वतःचा त्याग खूप केला. ज्यावेळेस मी अकॅडमी जॉईन केली त्यावेळेस पण त्यांनी 8 महिने सुट्टीला आले नव्हते. बापरे. त्यावेळेस त्यांना असं वाटायचं मी जर सुट्टीला गेलो तर माइंड डिस्टर्ब होणार, थोडंफार अभ्यासाकडून दुर्लक्ष होणार, मग त्या गोष्टीमध्ये अजून अडथळे येणार आणि भरती तोंडावर येत होती. प्रत्येक वेळेस असं वाटायचं की आता भरती निघेल, नंतर भरती निघेल, असं हे करून पूर्ण वर्ष निघत होतं. आता महिला उमेदवारांच्या बाबतीत एक प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे एकतर त्यांचं लग्न लवकर होतं मुलांच्या तुलनेत. समजा लग्न नाही झालं तरी घरातल्या जबाबदाऱ्या किंवा घरातली कामं तुलनेनं जास्त असतात, नाही म्हणलो आपण तरी. आणि ते झालं तरी मग काहीतरी शारीरिक गोष्टी पण असतात की ज्याच्यामुळं असं होतं की थोडंसं ब्रेक घ्यायला पाहिजे, थोडंसं थांबायला पाहिजे किंवा नाही जमत. आणि या सगळ्या परिस्थितीशी बॅटल करून ज्यावेळी एखादी मुलगी
लग्न होऊन सुद्धा भरती होते, तर त्याच्या मागे नेमकी कोणती गोष्ट असते, की काय असतं ज्याच्यामुळं रोज सकाळी नाही मला उठायचंय, नाही मला करायचंय, मला गोळा आउट ऑफ टाकायचा आहे किंवा माझा 800 टायमिंग मध्ये पडलंच पाहिजे. कोणती गोष्ट असते अशी ज्याच्यामुळे एवढं सगळं होतं? ऍक्च्युली पाहायला गेलं तर ही जी गोष्ट आणि ही जी वेळ लागलं, पहिल्यांदा 99% तर वेळ होतच लग्नाच्या आधी भरतीचं, पण जर राहिलेलं 1% जो होता ना, ते आपल्याला सपोर्ट केल्यानंतरला म्हणजे आपल्या नवऱ्याने आपल्याला सपोर्ट करतायत, आपल्यासाठी ते 4 वाजता फोन करून आपल्याला उठवतायत, त्यांची बापरे. ड्युटी करून सुद्धा. ड्युटी रात्रीच्या 2ला असली, झोपले तरी ते सकाळी 4ला फोन करून टायमिंग मध्ये उठवायचे. टायमिंग फिक्स असते, त्या टायमिंगला कोणत्याही टायमिंगला त्यांची ड्युटी असली तरी ते मला स्वतःला हे करायचे. बापरे. दुपारी जरी झोपली तरी उठवणार, की उठ, तुझा अभ्यासाचा टायमिंग झालाय, तू सांगितलं होतं. मग ह्या गोष्टी ती समोरची व्यक्ती आपल्यासाठी इतकी करते, तर आपण पण त्या व्यक्तीला त्यातून काहीतरी रिटर्न देणं हे आपण आहे. आणि त्यासाठी असं वाटायचं की आपला नवरा जर आपल्यासाठी इतका करत असेल, तर आपण त्या गोष्टी जिद्दीने अजून करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आता एक बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह असा पण असतो, की घरात ऑलरेडी एक वर्दी आहे, हो म्हणजे तुमचे मिस्टर सुद्धा आर्मीमध्ये आहेत, हो आणि त्यामुळं ते जर आर्मीमध्ये असतील तर ते घरी आल्यानंतर जो काही एका कपलचा टाइम त्यांना मिळायला पाहिजे तो टाइम मिळू शकतो, जर दुसरा पार्टनर घरातच असेल तर. हो. मग तरी सुद्धा तुमच्या दोघांची इथं काय भूमिका होती, की तुमचं स्वप्न होतं आणि त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढेच प्रयत्न केले, तुम्ही सुद्धा केले, हो. मग हे कसं काय एकमेकांशी cooperate ऍक्च्युली केलं? ज्यावेळेस सुट्टीला यायचे ना ते कधी असं म्हणत नव्हते. मी ज्यावेळेस माझा टायमिंग असायचा ना रनिंगचा, ते स्वतः यायचे माझ्यासोबत सकाळी 6 वाजता उठून. तिथेही खूप थकलेले असायचे, इथं आले तरी 6 वाजता उठायचे, त्यांची ड्युटीच चालू व्हायची. परत रनिंगवरने आले की स्वतः चहा वगैरे बनवून देणार, पाणी वगैरे गरम करून देणार, सगळं करणार. पुन्हा घरच्या कामांमध्ये पण थोडं मदत करणार. आणखीन अभ्यासाच्या टायमिंग मध्ये ते मित्रांच्या जवळ जायचे, कारण मला त्या टायमिंग मध्ये डिस्टर्ब व्हायला नाही पाहिजे म्हणून. प्रत्येक टायमिंगचं ते माझ्या स्वतःपेक्षा ते स्वतः काळजी घेत होते. त्यामुळे भरती होणं हे मॅन्डेटरी हो, होतं, ऑप्शन मॅन्डेटरी होते, नव्हता आपल्याकडे. ऑप्शन नव्हता. आणि विषय असा होता की माझ्या डोक्यात पहिल्यापासून हे पण होतं की जर समोर आपला नवरा इतकं हे करतोय, तर आपल्या आजूबाजूचे जे बोलत होते की ही भरती होणं काय गरज आहे, होईल का, असं होईल का, मग त्या लोकांचं ज्या हे होतं बोलणं किंवा त्या लोकांच्या ज्या नजरा होत्या, त्यांची बोटं त्यांच्या डोळ्यामध्ये जाणं खूप गरजेची होती. म्हणजे हा विषय निघालाय म्हणून मी विचारतो, की ज्यावेळी भरतीचा निकाल लागला हो. त्यावेळी ह्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्या का, किंवा प्रतिक्रिया म्हणजे ह्यांचं बोलणंच बंद झालं. अजिबात बंद हो, झालं? बोलणंच बंद झालं. पुन्हा हे म्हणायला लागले, हा तिने खूप मेहनत केली, असं झालं तसं झालं. हे सगळे म्हणजे माझ्या मिस्टरांपाशी सासू-सासऱ्यांपाशी बोलायला लागले. आणि ते लोक आता इतके गोड बोलतात की आपल्याला वाटतं साखर म्हणजे आपल्याला या साखरेमुळे डायबिटीज होतो का काय. पण असं होतं का की तुम्ही त्यावेळी माझ्याशी असं वागलाय त्यामुळं? नाही, माझ्या डोक्यात पहिल्यापासून काही कधीच नाही. ओके. आपलं ध्येय फिक्स आहे, आपण त्या गोष्टीसाठी त्या करतो आणि समोरचं जे जसं वागेल त्याला त्याचं फळ रिटर्न तसंच भेटेल. बरोबर. आपण कुणी वाईट केलं म्हणून आपण त्या गोष्टी वाईट करण्यात किंवा त्याला ते दाखवून देण्यात काहीच अर्थ नाही. बरोबर. त्याची त्याला वेळ दाखवून देत असते. आता प्रत्यक्ष भरतीबद्दल समजा बोलायचं झालं तर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या काही लोकांमध्ये एक समज आहे की भरती एका प्रयत्नात होत नाही किंवा पहिल्या प्रयत्नात होत नाही, पण पहिला प्रयत्न कधीतरी आपण भरती कशी असते याचा अनुभव घेण्यातच जातो. तर हो. याबद्दल काय वाटतं? पहिला प्रयत्न म्हणजे भरती पहिल्या प्रयत्नात होऊ शकते, ज्याच्यामध्ये करण्याची म्हणजे 3 महिन्यातही अभ्यास करू शकतो माणूस. त्यासाठी वेळ लागतो आणि माहिती लागते. तुम्हाला जर संपूर्ण माहिती असेल भरतीबद्दल, कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे, कोणत्या पुस्तकातून आपल्याला जास्त घेता येईल, तर ती व्यक्ती पहिल्याच भरतीमध्ये येऊन, आणि त्यासाठी मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. फॅमिली मधलं किंवा नातेवाईकांमधलं किंवा मित्र मैत्रिणी असू, जे पण असं मार्गदर्शन गाईड करणे असे असावे की त्यांनी आपल्याला ऑल गाईड केलं पाहिजे. आणि पहिल्या भरतीमध्ये माझा तोच प्रॉब्लेम होता की मला गाईड भेटलंच नाही. मार्गदर्शन न भेटल्यामुळे पुस्तकं वगैरे काय अभ्यास असतो हेच माहित नव्हतं. बरोबर. आम्हाला वाटायचं म्हणजे जस्ट भरती म्हणजे नॉर्मल असायची. पहिल्या भरत्या कशा व्हायच्या, नॉर्मल पेपर असायचा, नॉर्मल मॅथ्स तसं. पण आता त्या लेवलला टफ झाले. मग या भरतीची तयारी करताना अनालिसिस काय होतं? म्हणजे प्रत्येकाला आपले स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट माहिती असतात, की काही जणांचं रनिंग चांगलं असतं तर काही जणांचा गोळा जात नसतो, काही जणांचं गणित चांगलं असतं तर जीएस अवघड असतं. असे स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट कोणते होते? माझा स्ट्रॉंग पॉईंट होता रनिंग चांगलं होतं ग्राउंड मध्ये. अच्छा. 800 पण छान होतं आणि 100 मीटर पण चांगलं होतं. आणि वीक पॉईंट म्हणलं तर गोळा होता. गोळ्याचं सतत डोक्यामध्ये टेन्शन राहायचं. शेळके सर पण मला सतत बोलायचे, मॅडम तुम्ही गोळ्यामुळं कधीतरी मार खाणार आहे.
थोडंसं गोळ्यावर लक्ष द्या. खूप गोळ्यासाठी प्रयत्न केले, खूप म्हणजे दिवसातून 2-3 वेळा म्हणलं तरी टाकायची, पण जितके प्रयत्न असायचे तितका गोळा मागे असायचा. जास्त बापरे. डिप्रेशन मध्ये जायची, कारण टाकून टाकून हात पण थकलेले दुखायचा, असायचे. बरोबर. मग ते जास्त हे व्हायचे. मग मला पवार मॅडम काय म्हणायचे की तुझा गोळा नाही जात, तुझी बॅक रनिंग 100 मीटर 800 मीटर खूप चांगलं आहे, मग तू अभ्यासावर फोकस दे. तुझे हे 4 मार्क जर इकडे जात असतील तर हे 4 मार्क तू लेखीमध्ये कशी काढशील ह्याचा विचार कर. बरोबर. आणि लेखीमध्ये पण पहिलं स्टार्टिंगला मराठी हा विषय मला खूप कॉम्प्लिमेंटेड व्हायचा, म्हणजे एकदम असं वाटायचं की मराठी आहे का नक्की काय आहे. सब पॉइंट बघितलं तर असं टेन्शन यायचं, कधी पाहिले नसायचे, कारण 8वी-9वीला ज्या गोष्टी होत्या त्याच ह्या होत्या. आणि 8वी-9वी मी दिल्या नसल्यामुळे मला ते मराठी ग्रामर कळतच नव्हतं. आणि ते असं मॅथ्स माझं पहिल्यापासून स्ट्रॉंग होतं, बुद्धिमत्ता पण स्ट्रॉंग होती. फक्त मला टेन्शन यायचं बघ मराठीचं. त्या मराठीच्या पाठी बाळासाहेब शिंदेचे व्हिडिओ, आपल्या पवार मॅडमला विचारून ह्या सगळ्या गोष्टी इतक्या हे करायची. सतत त्या मराठीचं, सकाळी उठली की मराठी, दुपारी मराठी, संध्याकाळी मॅथ्स कमी आणि मराठी जास्त करायची. पण नंतरला मराठी हा विषय माझा इतका हे झाला होता की झोपत जरी कुणी विचारलं तरी त्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत होते. म्हणजे त्या मराठीच्या पाठी मी इतकी पडली. युट्यूबला व्हिडिओ बघायचे, कुठे कुणाकडून माहिती मिळवायची, हे सतत करायचे. मला ज्या गोष्टी माहित नाही ते मॅडमला विचारायची. पूर्ण तो मराठी विषयच पूर्ण आवडता झाला, कोळून प्यायला. हो. आणि बाकी कोणत्या विषयाचा अभ्यास करताना त्रास बाकीचं झाला नाही, का? थोडं जनरल नॉलेजचं कसं व्हायचं, रेग्युलर जे असायचं ना मी करायची, पण लिहायचं वगैरे तेवढा वेळ नसायचा. मला असं वाटायचं की ते जे आहे ते मी ह्या मराठीमध्ये परत GS माझं खूप चांगलं होतं बाकीचं इतिहास वगैरे, पण ह्याच्यामध्ये मी ते कव्हर करेल. ओके. हा, म्हणजे एक ऑप्शन मला सोडणं गरजेचंच होतं. जर मी ते करत बसले असते तर मी मराठीकडे म्हणजे दुर्लक्ष झालं जो असतं. विकनेस आहे तो मान्य करायचा, हो. पण जे स्ट्रॉंग पॉइंट आहेत ते जास्त स्ट्रॉंग हो, करायचे. ते जास्त स्ट्रॉंग करायची, कारण त्याच्यामध्ये मार्क गेलाच नाही पाहिजे. ह्यावेळी कुठे कुठे भरती दिली होती 2023 ला? ह्यावेळी मी मीरा भाईंदरला फॉर्म भरलेला, आणखी मुंबईसाठी फॉर्म भरलेला. मीरा भाईंदरला किती पडले? ग्राउंड मध्ये मीरा भाईंदरला 43 आणि लेखी कमी पडली. मीरा भाईंदरचा पेपर टफ होता असं म्हणतात. पेपर टफ होता आणि ऍक्च्युली माझी इच्छा पण नव्हती की तिथं मी भरती व्हावं म्हणून. माझ्या डोक्यात पहिल्यापासून मुंबई जिल्हाच होता. जर तिथं भरती झाली असती तर सगळेजण बोलायचे की तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पेपर देऊ शकत नाही, फक्त पेपर एकाच ठिकाणी देऊ शकता. त्यामुळं जे डोक्यामध्ये असतं ना, कधी कधी असं वाटतं की त्याच गोष्टी घडतात, तोच हे होतो. आणि मुंबईला किती ग्राउंड पडलं? मुंबईला 38 ग्राउंड होतं. त्यात कसे कसे होते, म्हणजे 800 स्टार्टिंगला होतं. 800चं जे मार्क होते ते तिथं खूप कमी झाले. आम्हाला रात्रभर बसल्यामुळे मी आधीच्या दिवशी पहिल्या दिवशी 5 वाजता जाऊन लाईनला बसले, म्हणजे संध्याकाळी 5 वाजता. हो. आणि तिथं असं होतं की रात्रीचं झोपायला त्यांनी 3-4 तास दिलेले, पण त्यामध्ये मुलींचा इतका कालवा असायचा की झोप वगैरे लागलीच नाही. आणि त्या ह्याच्यामुळे थोडं आदल्या दिवशी पाय हे झाला होता, मुरगळला होता. आदल्याच दिवशी? हो, आदल्या दिवशी मी तिथं ग्राउंड करत होती ना मुंबईला. गेल्यानंतर नॉर्मल आपलं ग्राउंड करायचं चालू ठेवायचं म्हणून गेलेली, तर ग्राउंडला जाता जाताच पाय मुरगळला. ते डोक्यामध्ये टेन्शन असायचं की मी 800 कसं देईल. पण 800चा टायमिंग माझ्या ट्रूप मधल्या मुलींमध्ये मीच पहिली होते. क्या बात. आणि 18 मार्क मी 800ला मिळवली होती तिथं. नंतर मग काय झालं? गोळा होता, गोळ्यामध्ये माझे 12च पडले, 3 मार्क गेले. त्यावेळेस थोडी अपसेट झाली की आता कुठेतरी टेन्शन यायला लागलं. पण असं वाटायचं की लेखी आहे जी आपल्या हातात आहे ते आपण करू शकतो, मग त्यामुळे थोडी रिलॅक्स होती. आणि ज्यावेळेस इतरांचे मार्क ऐकून असं वाटायचं की 35-36 आहेत, ज्या मुली टॉप लेवलच्या होत्या 43-45 इथे ग्राउंडला मिळवायच्या, त्या मुलींचे मार्क घसरत होते. त्यावेळेस असं वाटायचं की आपण हे जर कमी असेल तरी इकडे मिळवू शकतो, म्हणजे आपण बाकीच्यांच्या रेंज मध्ये आहे. आणि मग 100 मीटरला पण माझे इथे 10 मार्क पडायचे, पण तिथे गेल्यानंतरला मार्क कमी झाले. आमचं स्टार्टिंगला 100 मीटर घेतलं, आधी बसवून ठेवलं. हाईट मोजायच्या टायमिंगला हाईटचं हेच बंद पडलेलं, तिथं अर्धा 1 तास बसवलं. रात्रभर इकडे बसलेलोच. आणि तिकडे गेल्यानंतर अचानक 100 मीटर घेतलं. बॉडी वॉर्म वगैरे करून दिलीच नाही त्या लोकांनी, टायमिंग वगैरे. मग जे स्टार्टिंगचं थोडंसं त्यावेळेस पण नाराज झाले की एवढा मार्क कमी पडू शकत नाही. म्हणजे माझे जे रेग्युलरचे मार्क होते त्यापेक्षा 2 मार्क कमी झाले होते. त्याच्यामध्ये मुंबईचा वातावरणाचा पण काही इफेक्ट झाला? नाही, मला मुंबईचं वातावरण पहिल्यापासून सवय होती. ओके. वातावरणाचं कधी काय वाटलं नाही. आणि मग ग्राउंडला आता बेरीज 38 झाली, तर मग
टेन्शन होतं, सॅटिस्फॅक्शन होतं का थोडंसं आपण कमी पडलो ही फिलिंग होती? टेन्शन हे होतं की मीरा भाईंदरला ज्यावेळेस सगळ्यांची म्हणजे जिल्ह्याच्या मुलांचे रिझल्ट लागले त्यावेळेस असं वाटत होतं की मी मीरा भाईंदरला सिलेक्ट होणं खूप गरजेचं होतं. प्रत्येकाकडे बघत होतो सत्कार वगैरे चाललेला, त्यावेळी असं नेमके वाटायचं की सगळं मी चाललेलं. चुकी केली काहीतरी तिथं. थोडंसं बाकीच्या एका गोष्टीमुळे पण तिथं हे झालं, झोप वगैरे पूर्ण नव्हती. ओके. त्यामुळे ते आणि ग्राउंड मध्ये बसवल्यानंतरला उन्हाचा तडका सकाळी खूप तिथं होता. मीराबाई. हा, त्यामुळे थोडं झोपमुळं म्हणजे माइंड हेच झालं, पेपर दिसतच नव्हता, डबल डबल दिसायला लागलेलं मला. आणि ज्यावेळेस पेपर झाला आणि रिझल्ट लागले त्यावेळेस ज्यावेळेस बाकीच्या आपल्यासोबतच्या मुली भरती झाल्या त्यावेळेस थोडंसं दुःख झालं की आपण हा, नाही झालो, आपण नाही त्या झालो, झाल्याचं आपण चांगलंच पहिलेच वाटलं. हो त्या झाले हे चांगलं वाटलं, हा. पण आपण तिथे नाही झालो, आपण तिथे व्हायला पाहिजे होतं. बरोबर. आणि मुंबईच्या पेपरच्या टायमिंगला सतत असं टेन्शन मध्ये असायची की इथं आपलं काम नाही झालंय, आपल्याला इकडे काही करून मिळवणं गरजेचंच आहे. एक महिना असा होता की सकाळची सुरुवात जी होती ती माझ्या रडण्यापासून होती, संध्याकाळची झोप जी होती ती रडण्यापासून, बापरे. कारण मी खूप मोठी चुकी केली होती मीरा भाईंदरला कमी मार्क मिळवून. अच्छा. त्यावेळेस डिप्रेशन मध्ये खूप होती. त्यावेळी मग अकॅडमी मध्येच होतात का? हो, अकॅडमी मध्येच होते. मग त्यावेळी सोबत कोण होतं बाबा? जे लोक पुश करत होते किंवा तू करशील माझ्या व्यवस्थित? बरोबर दर्शना वगैरे होते त्या मीरा भाईंदरला झाल्या होत्या. मी एकटीच होती जी आमच्या ह्याच्यामध्ये रेंजमध्ये ज्या मुली होत्या त्या यामध्ये मी एकटीच होती की जी भरती होणार म्हणजे मुंबईला. आणि माधुरी वगैरे होती ती पण डिप्रेशन मध्ये आलेली, ठाणे पोलीस मध्ये तिचं हे झालं त्यावेळेस. मग थोडंसं टेन्शन यायला लागलं की आपण कुठेतरी चुकलो त्यावेळेस. नंतरला असं वाटायचं हा पेपर आपला काय कसा येईल, बरोबर. पण तरीही असं वाटायचं की ह्या पेपरसाठी खूप तयारी करायची. रात्रीच्या 1 वाजता झोपून सकाळी 4लाच उठायची 3 तास मुंबईच्या झोप. पेपरला. दुपारी अर्धा 1 तास झोप लागली तर झोपायची, नाही तर नाही. आणि माझे मिस्टर मला सतत सांगायचे की ठीक आहे, हा तुझा एक्सपिरियन्स म्हणजे तुझ्यासाठी अनुभव होता, तुला तिथं व्हायचंच नव्हतं, मग येणाऱ्या भरतीवर तू फोकस कसा करशील, कसा अभ्यास करशील, जे झालं ते सोडून दे, येणार आहे त्याचा तू कशी तयारी करशील ह्याच्यावर लक्ष दे. पण म्हणतात ना कुठेतरी आपण केलेली चूक आपल्याला सतत त्रास देत असते डोक्यामध्ये. मग ती परिस्थिती झाली होती. तो 1 महिना होता ना, तो माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात बेकार महिना होता, खूप त्रासदायक. सगळ्या गोष्टी होत्या, सगळे घरचे सपोर्ट करत होते, मिस्टर सपोर्ट करत होते, शिक्षक लोक होती व्यवस्थित, पण आपलीच चुकी आपल्याला कुठेतरी सतत हे करत होती. आणि मग ज्यावेळी ऍक्च्युली पेपर द्यायला गेलो आपण त्या एक्झाम हॉलमध्ये, त्यावेळी मानसिकता काय होती? ज्यावेळेस मुंबईच्या पेपरला गेलो, दुपारी 2चा होता, 3चा पेपर होता, पण ज्यावेळेस गेलो त्यावेळेस थोडंसं हे होत होतं की आपल्याला मीरा भाईंदरला थोडंसं हे झालंय, आपल्याला काही करून हा पेपर व्यवस्थित हँडल करता आला पाहिजे. ज्यावेळेस मी पेपरला बसली का नाही सर, त्यावेळेस माझ्या डोक्यात एकच, मला आजूबाजूला कोण बसले, समोर कोण आहे, PSI एक होता आमच्या ह्याच्यामध्ये, आणखीन एक शिपाई होतं, पण आजूबाजूला कोण आहे, काय चाललंय काय नाही, काहीच लक्ष नाही. मुलं इकडे तिकडे एकमेकांना सांगत होते, मुली आमच्या रूम मधल्या, पण माझं स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत पेपरवरच ध्यान होतं. आणि टायमिंगच्या आधी 10 मिनिटं माझा पेपर संपला होता. क्या बात आहे. त्यावेळी पेपर झाल्या कॉन्फिडन्स होता का हो, आपलं होईल म्हणून? कारण पेपर जो होता ना तो मला असं वाटलं होतं की ह्या पेपर मध्ये माझं सिलेक्शन झालं 100% होणार. ओके. पण थोडेसे चालू घडामोडीचे प्रश्न चुकले होते. कधी कधी कन्फ्युजन मध्ये ज्या गोष्टी येत असतात त्या पण आपण कन्फ्युजन मध्ये चुकून होतो, थोडंसं झालं. पण ज्यावेळेस मी पेपर दिला त्यावेळेस माझा आत्मविश्वास होता की मी ह्याच्यामध्ये सिलेक्ट होणार. आणि कट टू ज्या दिवशी निकाल लागला, ऍक्च्युली संध्याकाळी 6:30 पावणे 7च्या आसपास निकाल लागला, तर तो दिवस कसा होता? कुणी सांगितलं किंवा कसं कळालं की आता निकाल लागलाय, आणि सेलिब्रेशन काय होतं? ऍक्च्युली त्या दिवशी आम्ही गावात ह्यांच्या मित्रांच्या घरी चहा प्यायला गेलो. तिथून आल्यानंतर मी सहज मोबाईल ऑन केला, टेलिग्रामला गेल्यानंतर लिस्ट पाहिली तर मुंबई पोलीसची लिस्ट होती. त्याच्यामध्ये मला बाकीचं काहीच नाही, कट ऑफ कितीचा लागला काय, मी पहिलं माझं नावच सर्च करायच्या भानगडीमध्ये. ह्यांच्या मोबाईलवरच पहिलं नाव सर्च केलं, नाव माझं दिसलं, पहिल्यांदा बघितलं वेटिंग मध्ये आहे का सिलेक्ट मध्ये आहे, हे महत्वाचं, कारण मीरा भाईंदर मध्ये माझं नाव होतं पण वेटिंग मध्ये पहिली होती. ओके. इकडे मग तेच केलं, पहिल्यांदा वेटिंग मध्ये आहे का सिलेक्ट मध्ये आहे हे नाव बघितलं. ज्यावेळेस सिलेक्ट मध्ये आहे 2 वेळा झूम करून पाहिलं की मी नक्की सिलेक्ट मध्ये आहे का. ज्यावेळेस सिलेक्ट मध्ये बघितलं त्यावेळेस कुठेतरी मनाला शांती आली. पण जसं पेपर झाला तसं मी टेन्शन सोडून दिलं होतं. अभ्यास चालू माझा होता की म्हणतात ना आपण मेहनत केले सगळं होणार, कुठेतरी 1% आपलं नशीब पण असतं किंवा घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात ते एक्सेप्ट करणं गरजेचं असतं. मग त्या मेंटॅलिटी मध्ये होती, पण 99% हे होतं की ह्याच्यामध्ये आपलं काम होणार.
आणि मग घरी सगळी घरी. celebration. आणि ज्यावेळेस कळालं त्यावेळेस मी इतक्या जोरात ओरडली की घरच्यांना टेन्शन आलं ना की काय झालं. सासू सासरे होते हो घरी? होते घरी, ते टेरेसवर होते, चाललेलं त्यांचं काम. आणि त्यांना वाटायचं की मी बेडकाला खूप घाबरते पहिल्यापासून. अच्छा. त्यांना असं वाटायचं की ही नक्की बेडकाला बघून घाबरली का, खूप जोरात ओरडली त्यांना आप्पा आप्पा करून. आणि हे तर इथंच होते, इतके खुश झालेले सगळे, इतके खुश की त्यावेळेस भूक संध्याकाळच्या टायमिंगला जेवायची पण इच्छा नाही झाली, रात्रभर झोपही नाही लागली. म्हणजे आनंद म्हणतात ना गगनात मावत नाही तसं झालेलं. रडारड झाली असेल पूर्ण. रडली तर स्टार्टिंगला खूप, म्हणजे बात आनंदाचे अश्रू. आणि रात्रभर असं वाटायचं की कुठेतरी आपण केलेल्या कष्टाचे आज आपल्याला फळ मिळालं. आता आज वर्दी अंगावरती आहे, हो आज आपल्याला वाटतं की आपण जे केलं ते कुठेतरी फळाला आलं, पण हो. ज्यावेळी हा पाठीमागचा जो 2019 पासूनचा प्रवास आहे त्याकडे बघताना काय वाटतं असं की बाबा ह्या गोष्टी माझ्या बरोबर झाल्या किंवा ह्या गोष्टी मी व्यवस्थित केल्या आणि त्यामुळेच आज कदाचित वर्दी माझ्या अंगावरती आहे. अशा कोणत्या कोणत्या गोष्टी असतील? त्यावेळेस थोडंसं काय व्हायचं, अभ्यास वगैरे चालू ठेवायची सगळ्या गोष्टी होत्या, पण आजूबाजूचे जे आपले नातेवाईक वगैरे असतात ना, सतत मेंटॅलिटी आपल्याला हे करत असतात की काय रनिंगला जाऊन काय मिळवलं, काय करणार आहे आता, कुठे मोठी कलेक्टर होणार आहे, शिक्षण घेतलं बस झालं, काय करणार आहे, मुलींना काही नोकरी लागा व्यवस्थित हे आहे का. मग त्या पिरियडमध्ये जे आहे ना मानसिक त्रास देणारे सगळे असतात, पण माझ्या डोक्यामध्ये असं वाटायचं की आपल्या घरचे जे आहेत ते आपल्याला सपोर्ट करतात, मग बाकीच्यांकडे लक्ष देऊन काय करायचं. आणि आता शेवटचाच प्रश्न आहे तो म्हणजे राजा अकॅडमी मध्ये आल्यानंतर काय फरक पडला? राजा अकॅडमीमध्ये आल्यानंतरला तसं पाहायला गेलं तर ग्राउंडमध्ये पण प्रोग्रेस खूप झाली. आपलं टायमिंग स्वतःचं किती आहे हे आपण ज्यावेळेस कॉम्पिटिशन मध्ये जातो त्यावेळेसच कळतं. आपण स्वतः ज्यावेळेस रनिंग करत असतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपली रनिंग खूप आहे, बरोबर आपण खूप रनिंग करतोय. बरोबर. पण ज्यावेळेस आजूबाजूला रनिंग करणारे असते त्याच्यामध्ये ज्यावेळेस रनिंग करतो, त्याच्यामध्ये ज्यावेळेस टायमिंग येतो त्यावेळेस आपल्याला कळते की आपण नक्की लेवलमध्ये आहे का. राजा अकॅडमीमध्ये पहिल्यांदा आल्यानंतरला माझा 3:15 टायमिंग पडला होता. स्टार्टिंगला गॅप होता 1 महिना ग्राउंडला, तरीही 3:15 टायमिंग पडला. पहिल्यांदा अकॅडमीत आल्यावर एकच डोक्यात होतं की गोळा, तो गोळा सतत त्रास द्यायचा. ग्राउंड मला माहित होतं मी रनिंग ग्रोथ करू शकते, वेट मला थोडंसं कमी करणं गरजेचं होतं. त्यावेळेस मी अकॅडमीत आल्यानंतर 3 आठवड्यात 6 किलो वजन कमी केलं होतं. बापरे. जेवण बंद वगैरे नव्हतं केलं, सगळं व्यवस्थित करून. सगळं. पण माझं जे वर्कआउट असायचं सकाळी शिळकेचं, एकही दिवस कधी ग्राउंडला गॅप दिला नाही. म्हणजे आज पाय दुखतायत किंवा त्रास होतोय, नाही आज लॉंग रोडला नेलंय म्हणून मी उद्या येणारच नाही, असं कधीच नाही. फक्त एवढंच होतं की आपण ज्या गोष्टीसाठी इथं आलो त्या गोष्टीचा मोबदला घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण जे पैसे खर्च करतो ते पैशाचे आपण स्वतःला हे करून घेणं गरजेचं आहे. ग्राउंड वगैरे प्रोग्रेस व्हायला लागला. डोक्यात एवढंच होतं की अभ्यास नॉर्मल ठेवायचा, ज्यावेळेस ग्राउंड आपलं होईल त्यावेळेस आपला अभ्यास जो आहे ना त्याला जास्त ग्रोथ करायचा. मग शेळके सर वगैरे सतत सपोर्ट करायचे ग्राउंडला. लॉंग रूटला जरी गेलो तर स्टार्टिंगला थोडंसं पाठी राहायची, नंतरला प्रतीक्षा मी दोघी मुलांमध्येच असायचो हमेशा. पहिल्या 10-15 मुलांमध्येच आम्ही पहिल्या यायचो. 800चा 5 किलोमीटरचा टायमिंग आमचा आउट ऑफ असायचा. 800चा टायमिंग थोडा 3 वरनी 2:50 वर आणणं खूप अवघड झालेलं. पण एक दिवस असं खूपच हे व्हायचं, सतत मेंटॅलिटी की आपण 2:50च्या आतमध्ये का नाही येऊ शकत. पहिलं करत होतं मग आता का नाही करू शकत. वेट कमी झाल्यानंतरला मी एक वेळेस 2:50च्या आतमध्ये पण आले. त्यावेळेस थोडासा कॉन्फिडन्स आला. पण त्यावेळेस असं होतं कॉन्फिडन्स येऊन काही फायदा नाही, आपण ग्राउंड मध्ये गेल्यानंतर काय करतो हे महत्वाचं आहे. हिथं आपला टायमिंग येतोय म्हणून आपण त्या खुशीमध्ये ग्राउंड कमी करणं किंवा हे डोक्यात पहिला असायचं. सकाळी उठली तरी ग्राउंड न चूक म्हणजे अभ्यास करून ग्राउंडला येणं. संध्याकाळी रोज सर सांगायचे 10 राऊंड मारायचे, मी कंप्लीट करायची. 10 पेक्षा पण एखादा एक्स्ट्रा मारायची. ॲप वगैरे स्वतःचे स्वतः मारायचे, सर जरी गेले. प्रतीक्षा आणि मी जे होतो ना ते ॲप वगैरे कंटिन्यू ठेवायचं. ग्राउंडमध्ये माझ्या आजूबाजूला कोण आहे, कोणी येते का नाही कधीच विचार करत नव्हती. सकाळी आपलं उरकणं, ग्राउंडमध्ये हजर राहणं टायमिंगमध्ये, ह्या गोष्टी चालूच असते. घरी जरी मी गेली ना शनिवार रविवारी तर रविवारी पण गॅप देत नव्हती ग्राउंडला. बापरे. रविवारी पण ग्राउंड करायची. इथे पण शेवटला ज्यावेळेस आमचं हे आलं हॉल तिकीट वगैरे, संडेला मी आणि प्रतीक्षा रोज ग्राउंड करायचो. आता हा खरंच शेवटचा प्रश्न आहे की भरती झालेल्या लोकांना तर माहिती आहे की त्यांनी काय केलं आणि काय नाही, पण जे मुलं आता भरती होण्याची स्वप्न बघतायत, काही लोक असतील की जी तुमचा व्हिडिओ बघून किंवा तुमच्या अंगावरची वर्दी बघून इन्स्पायर होतील आणि त्यांना ते वेळ लागेल जे 4-5 वर्षापूर्वी
तुम्हाला लागलेलं. तर अशा विद्यार्थ्यांना, अशा उमेदवारांना, पोलीस भरतीच्या भावी पोलिसांना एक सल्ला किंवा मोठी बहीण म्हणून काय सांगायचं? मी एवढंच सांगू शकते की अकॅडमीत आल्यानंतर मुलींची जी संगत असते ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे चुकीची असते. मुली इथे आल्यानंतरला टाइमपास करायच्या भानगडीत असतात. कधी कॅन्टीनला जा, चहा प्या, कधी मुलींबरोबर जावा, फोटो काढायला बाहेर सज्जनगडला. ह्या गोष्टी कमी कराव्या. आपण ज्या गोष्टीसाठी आलोय ती गोष्ट आणि त्या गोष्टीसाठीच आपल्याला वेळ लागला पाहिजे. बरोबर. मला भरपूर मुली म्हणायच्या की चल ताई कॅन्टीनला जाऊ, आज हे खाऊ ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकॅडमीत आल्यानंतर मुलींना ते कुरकुरे वगैरे खायची खूप घाण सवय आहे. कारण त्याने काय होतं सर, ग्राउंडमध्ये खूप इफेक्ट होतो. जर आज आपण खाल्लं असेल तर उद्या ते रनिंग करताना दम लागतोच आपल्याला, कितीही काही जरी केलं तरी. जरी सडपातळ मुलगी असेल तरी तिला तो प्रॉब्लेम होतो. मुलींनी ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. ज्यावेळेस माझं भरतीचा पिरियड चाललेला, मी 1 वर्ष मैद्याचा प्रकार किंवा तेलकट प्रकारच कधी खाल्ला नाही. हो, भाकरी असायची. चाललेली, मी बरोबर. इथे पण आल्यानंतरला पण तेच करायची. बरोबर. कालवणाचं जे तेलकट हे असतं ते कधीच घेत नव्हती. म्हणजे हे गोष्टी आहेत त्या खूप करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, मुली ज्यावेळेस येतात त्यावेळेस हिच्या बरोबरच कुठेतरी जा, तिच्या बरोबर, मग त्या अभ्यासावर फोकस, तुम्ही तो टायमिंग अभ्यासाला देणं खूप गरजेचं आहे. त्यांनी त्यांचं जे मॅनेजमेंट आहे ते व्यवस्थित केलं पाहिजे. बरोबर. बाकीचे फिरायला गेले काय आहे, ते आपण भरती करते, त्या गेल्या फिरायला, मग आपण गेलं म्हणून काय होतं, ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्यांना जे फळ भेटतं तेच तुम्हाला भेटतं. तुम्ही जर योग्य असाल, त्या गोष्टी करत असाल तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. माझ्या बरोबरच्या भरपूर मुली असायच्या, आमच्या रूम मधल्या म्हणा किंवा बाजूच्या, पण त्या सतत कुठे गेल्या, मी सतत एकच म्हणायचे की ज्या गोष्टीसाठी मी आली ती मिळवल्यानंतर आयुष्यभर आपल्याला फिरण्यासाठी किंवा बरोबर. कुठे फोटो काढण्यासाठी सगळा वेळच त्याच्यासाठी. पण महत्वाचं ते आहे, वर्दी हातात येणं खूप महत्वाचं आहे. अभ्यासासाठी तर खूप पागल होणं गरजेचं आहे. बरोबर. ज्याची लेखी खूप चांगली आहे, त्याचं ग्राउंड थोडं कमी असलं तरी प्रॉब्लेम, पण लेखी खूप गरजेची आहे पोलीस भरतीसाठी. मुलींनी त्याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. कोणतंही ध्येय प्राप्त होण्यासाठी तुम्ही वेड असणं वेळ असणं खूप गरजेचं आहे. वेळ असल्याशिवाय काहीच होणार नाही. आता या पॉडकास्ट मध्ये आपण इथेच थांबूयात आणि पुढच्या वाटचालीसाठी लवकरच त्या खांद्यावरती स्टार यावा, अशोक स्तंभ यावा, हो. अशी एक इच्छा व्यक्त करतो. आणि मंडळी, इथेच थांबायची वेळ झालेली आहे. सो थँक्यू. थँक्यू. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण एक स्टोरी ही कुणाचं तरी भविष्य घडवू शकते, एक स्टोरी ही कुणाला तरी इन्स्पायर करू शकते आणि एक स्टोरी ही कुणाला तरी आपली स्टोरी सुद्धा नक्की वाटू शकते. थँक्यू.